एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यात वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण 2025च्या सत्रापासून लागू करावे। विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या पद्मशाली समाजाच्या असंख्य मागण्या आहेत, जेणेकरून आज 5 तारीख ते 9 तारखेपर्यंत पुण्याला समाज कल्याण ऑफिस समोर उपोषणासाठी बसलेले आज आमचं समर्थन त्यासाठी देत आहोत। आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथे आमच्या नांदेडचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत आणि आमच्या मागण्या मान्य करावं। आणि तसेच लोकलचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो, आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण करून आमचा हे उपकृत करावे। मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत, आम्ही आंदोलन तीव्र करू आणखी याच्या पुढे। पद्मशाली समाजातर्फे एसबीसी 2% आरक्षणासंदर्भात मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणून बुजून एसबीसीला जो अन्याय करत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पद्मशाली बांधव आज पुणे येथील समाज कल्याण आयुक्ताकडे पद्मशाली समाज बांधव आज 2% मेडिकल आणि अभियांत्रिकी याच्यामध्ये 2% आरक्षण पूर्वी होतं, मध्यंतरी त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून पद्मशाली समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेले। शासनाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाला 10% तुम्ही आरक्षण देता, ज्या पद्धतीने एनटीचे वर्गीकरण करून तुम्ही अभियांत्रिकीमध्ये का देत नाही, हा आमचा समाजाचा सवाल आहे। म्हणून आज आमचा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी एसबीसीच्या 2% आरक्षण ते मेडिकल आणि अभियांत्रिकीमध्ये आरक्षित करण्यात यावे आणि विविध मागण्या जसं वसतिगृह आहेत, राजकीय आरक्षण आहे, या संदर्भात नांदेड जिल्ह्यातले आमचे समाजाचे नेते जे पुढे आहेत संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होते। आम्ही जे सगळेजण शासकीय निमशासकीय दर्जामध्ये ओबीसी समाजामध्ये आता इतर सर्व समाज येतो, पण 2% फक्त पद्मशाली समाजाला कोणताही अधिकारी म्हणून केंद्र सरकारमध्ये नाही आहे। आणि जे काही शिक्षणासाठी मुलं असतात त्या मुलांना बढती सुद्धा नाही आहे आणि आश्रमशाळा नाही आहेत, आमचे मुलांचे वसतिगृह नाही आहेत, काहीच नाही आहे आमच्या समाजासाठी। आणि असंच धरणे आंदोलन जे समाज आमचं जर एवढं धरणे आंदोलन करत आहे तर समाजाची कळकळ पाहून या सरकारला सुद्धा वाटलं पाहिजे की खरंच या समाजासाठी 2% आरक्षण नाही तर जास्तीत जास्त आरक्षण देणं आवश्यक आहे। लाखोंच्या समाजाने कोटीच्या समाजामध्ये आमचा समाज आहे, तरी या सरकारने विचार करावा ही माझी कळकळीची विनंती आहे। नाही जर ऐकलं तर असंच धरणे आंदोलन जे साखळी उपोषण आहे असंच आम्ही बसू आणि असंच आम्ही लढा देत राहू। जय मार्कंडे, जय पद्मशाली।